या कार्यक्रमाला उपस्थित सगळे मान्यवर, संपूर्ण सिनेमाची टीम आणि आम्हाला कव्हरेज देण्यासाठी, आमचं प्रमोशन करण्यासाठी इथे आलेला मीडिया, या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. अल्ट्रा हे नाव काही आपल्यासाठी नवीन नाही. जवळपास गेली 40 वर्ष आणि 4 दशक, माफ करा, एंटरटेनमेंट या फील्डमध्ये अल्ट्रा हे नाव गाजतंय. असंख्य दर्जेदार कलाकृती तयार करून एक जुनी पिढी यांनी आपल्याशी सामील करून घेतलेलीच आहे. पण आता नवीन माध्यमं जी येत आहेत, OTT असेल किंवा बाकीच्या माध्यमांमध्ये सुद्धा काम करून नव्या पिढीला जोडण्याचं काम सुद्धा अल्ट्रा करत आहे. मला वाटतं याआधी बरीचशी नावं आपल्या तोंडावर असतील मराठी सिनेमांची, जी अल्ट्राने प्रोड्यूस केलेली आहेत आणि यानंतरही हे काम अविरतपणे काम चालू राहणार आहे. आणि हा सगळा डोलारा उभा राहतोय तो श्री सुशील कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली. लोकशाही हा चित्रपट येत्या 9 तारखेला जो आपल्या भेटीला येतोय तो याच डोलारातला एक छोटासा भाग. खरं तर विषय खूप वेगळा असा नाही, आपल्या सगळ्यांच्या जवळचा. आपण रोज सकाळी टीव्ही लावतो, रोज त्याच न्यूज बघतो, रोज राजकारणाच्या काही ना काही बातम्या बघतो. तेच राजकारण मोठ्या पडद्यावर उतरवण्याचं काम अल्ट्राने केलंय. विषय जरी राजकीय असला तरी कलह कौटुंबिक आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, उत्तम गाणी आहेत, सगळंच पाहायला मिळणार या सिनेमामध्ये. मी फार वाट पाहायला लावत नाही, आपण लवकरच आपला ट्रेलर लॉन्च करणार आहोत. पण त्याआधी मगाशी जसं मी म्हटलं की हा सगळा डोलारा जे उभा करतायत, जे सांभाळतायत, ते अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे CEO आणि MD श्री सुशील कुमार अग्रवाल यांना मी विनंती करेन, कृपया तुम्ही मंचावर यायचे सर. खूप स्वागत सर तुमचं. आणि मी जसं मगाशी म्हटलं की जवळपास 4 दशकं तुम्ही सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे मनोरंजन क्षेत्रामध्ये. वेगवेगळ्या भाषा असू देत किंवा वेगवेगळी माध्यमं असू देत, कुठल्याच बाबतीत तुम्ही कधीच कमी पडला नाही आहात. आता एक नवीन सिनेमा घेऊन 9 तारखेला तुम्ही आमच्या भेटीला येताय. पहिला तर हाच प्रश्न की राजकारणावरचा सिनेमा का, हा विषय तुम्ही का निवडलात? थँक्यू व्हेरी मच. राजकारण आजकाल फार जोरात चालू आहे आणि हा वर्ष तर पूर्ण राजकारणाचाच आहे. तर मला असं वाटलं की एक असा सब्जेक्ट सिलेक्ट करावा जो आपल्याला या वर्षामध्ये रिलीज करता येईल आणि ते राजकारण लोक एक म्हणजे सम्मिलित करतील की आता अच्छा हे म्हणजे लोक कोणाबरोबर जोडू शकतात असं आहे ते. तर मला वाटतं जो सिलेक्शन झालेला आहे तो फार एकदम व्यवस्थित आणि टायमिंग म्हणतो ना आपण, टायमिंग फार इम्पॉर्टंट असतं. कोणत्याही फिल्मला रिलीज जर करायची असेल तर एकदम प्रॉपर टायमिंगला हे
एवढी येतं. सर, मी जसं मगाशी म्हटलं की जुनी पिढी सुद्धा तुमच्याशी बांधलेली आहेच, पण नवीन पिढीकडे सुद्धा तुम्ही तेवढ्याच पद्धतीने पाहताय की ते कसे आपल्याकडे वळतील, त्यांचं मनोरंजन तुम्ही कसे करू शकता. तर आता अल्ट्रा OTT मध्ये सुद्धा उतरलंय आणि असंख्य प्रोग्राम्स, असंख्य कार्यक्रम तुम्ही त्या माध्यमातून करताय. तर याच्यावर मला हे विचारावंसं वाटतं की पुढचं विजन तुमचं काय आहे या बाबतीतलं. मी असं ऐकलंय की असंख्य मराठी सिनेमे तुम्ही प्रोड्यूस करताय जे पुढच्या काही वर्षांमध्ये आमच्या भेटीला येणार आहेत. तर जसं तुम्ही सांगितलं, मला जवळजवळ 40 वर्षापेक्षा जास्त टाईम या इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे आणि मी इंडस्ट्रीचा पूर्ण इरा बघितलेला आहे. आणि मी सुरुवातीपासून माझा ध्येय हाच राहिला की गो विथ द टाईम, एक्सपांड युअर सेल्फ विथ द टाईम. मी व्हिडिओ कॅसेट बघितले, नंतर व्हिडिओ CD बघितली, थिएटर्ससुद्धा बघितले, केबल आलं, सॅटेलाईट आलं, सगळे फॉर्मॅट्स जे आहे ते आले आणि मी सगळ्या फॉर्मॅट्सवर काम केलं. मी सगळ्या फॉर्मॅट्समध्ये फिल्म दिल्या, सगळ्या फॉर्मॅट्सकरता फिल्म विकत घेतल्या, बनवल्यासुद्धा. तर ज्या वेळेला डिजिटल फॉर्मॅट आला त्यावेळेला असं आलं की नाही, आता देर हॅज टू बी समथिंग बिग. जे आजपर्यंत झालं त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं व्हायला पाहिजे. नवीन काहीच करत नाही, जे लोक करतात तेच करत आहेत. त्याच्यामध्ये आपण काय बेस्ट करू शकतो हे फार इम्पॉर्टंट. तर ॲज यू सेड की काही वर्षामध्ये आपण काही चित्र वगैरे घेऊन येतो आहेत, नाही, मी फक्त या वर्षामध्ये जवळजवळ 10 चित्रपट घेतो. मी जवळजवळ 10 पिक्चर्स माझे प्रोडक्शनमध्ये आहेत. 3 पिक्चर, हा पिक्चर आता रिलीज होतो आहे. मी मागे एक छापा काटा रिलीज केलेला आहे आणि आता 3 पिक्चर कंप्लीट झालेले आहेत. 2 पिक्चर अंडर प्रोडक्शन आहे आणि बाकी म्हणजे 10 पिक्चरचा जो एक टार्गेट आहे तो टार्गेट या वर्षामध्ये कंप्लीट होईल. तसंच मी वेब सिरीजसुद्धा प्रोड्यूस करतो आहे. वेब सिरीजशिवाय जे आणखीन प्रोग्राम्स जे असतात, जे जसा माझा एक कॅफे कॉमेडी प्रोग्राम आहे, माझा एक OTT प्लॅटफॉर्म आहे फक्त टोटली डेडिकेटेड टू मराठी, अल्ट्रा झकास. तर त्याच्याकरता आम्ही पुष्कळसे प्रोग्राम बनवतो आहे, पुष्कळशी गाणी बनवतो आहे, म्युझिकमध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणावर येतो आहे. तर आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो आहे आणि मला असं वाटतं की पुढे आपण सांगू शकू की हा महाराष्ट्राचा गौरव अल्ट्रा किंवा अल्ट्रा झकास आहे असं आपण सांगू शकतो. सर, महाराष्ट्राचं राजकारण पडद्यावर आणणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि मागच्या काही काळामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत त्यानुसार ती अजिबातच सोपी नाही. कारण जरी आपल्याला पडद्यावर काही दिसत असेल तरी पडद्यामागे म्हणजे त्यांच्या कुटुंबामधल्या गोष्टी किंवा हे सगळं बघताना कुठेतरी आपल्याला खूप अचंबित होतो आपण. तर लोकशाहीसारखी फिल्म जी फॅमिली ड्रामा आहे राजकारणाच्या घरातला, तर ती जे आपले कॅप्टन ऑफ द शिप आहेत संजय अमर सर यांच्या हातात तुम्ही दिलीत, तर त्याबद्दल काय सांगाल? ते आज आलेले नाहीयेत काही कारणामुळे, पण मला वाटतं जर सरांनी त्यांचं सिलेक्शन केलंय तर काहीतरी खूप भारी गोष्ट असेल, तर त्याबद्दल काय सांगाल सर? सगळ्यात पहिले तर मी एक वस्तू सांगतो, तुम्ही जे सांगितलं महाराष्ट्राचं राजकारण पडद्यावर आणलेलं आहे तसं काहीच नाही, तर ते फार बबाल होईल. असं काही म्हटलं, हे फक्त राजकारण आहे, महाराष्ट्राचं राजकारण वगैरे असं काहीच नाही. आणि संजय अमरनी जेव्हा अनफॉर्च्युनेटली आज संजय अमर नाही आहेत, कारण मला एका जी आमची एक स्टोरी कंप्लीट झाली होती, तर आता एक 5-6 दिवसापूर्वीच मला सुबोध भावेजींनी डेट दिलेली आहे आणि बाकी आर्टिस्ट लोकांना डेट दिलेली आहे. त्याची काल शूटिंग चालू झालेली आहे, म्हणून आज संजय अमर इथे येऊ शकले नाही. तर ते माझ्याकडे एक स्क्रिप्ट घेऊन आले आणि ही स्क्रिप्ट त्यांच्या फार जवळची होती, म्हणजे स्टोरी फार जवळची होती आणि इट वॉज एक्सपेरिमेंटल फिल्म की हे फिल्म राजकारणावर आहे, कसं येईल, काय येईल. आणि आय डोंट नो, जेव्हा त्यांनी मला नॅरेट केली तेव्हा मला त्यांच्यावर फार कॉन्फिडन्स आला आणि म्हटलं येस, विल मेक दिस फिल्म. आणि ही हॅज ऑल्सो टेकन द चॅलेंज आणि देवाच्या कृपेने आणि आमच्या आर्टिस्ट लोकांच्या कृपेने सगळ्या लोकांनी एवढा साथ दिला आणि फटाफट सगळं ओके केलं आणि एवढी मोठी ही जे असेंबल झालं आहे म्हणजे इट इज अनबिलिव्हेबल. आणि दिस ऑल क्रेडिट गोज टू संजय अमर. आणि
संजय अमरचा सिलेक्शन मला वाटतं या फिल्म करता रिअली इट वॉज करेक्ट. सर, तुम्हाला या फिल्मसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या फिल्मचं टीझर पोस्टर आधीच लॉन्च झालंय आणि त्यावर तुम्ही बघू शकता राजकारणातले धुरंधर तसेच आपल्या अभिनयातले धुरंधर सगळे तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, पण अर्थात त्याआधी ज्यासाठी आपण जमलोय तो ट्रेलर या सिनेमाचा आपण पाहणार आहोत इथे. सर, मी तुम्हाला बसण्याची विनंती करते. श्री प्रधान, सदानंद चित्रे म्हणजेच अमित सर, प्लीज कम. असंख्य वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलंय, वेगवेगळे नवनवीन विषय घेऊन तुम्ही आमच्या समोर येता. आता आम्ही तुम्हाला लोकशाही या चित्रपटात पाहणार आहोत. आणि गजानन, एकतर या भूमिकेविषयी काय सांगाल आणि ओव्हरऑल या सिनेमाचा एक्सपिरियन्स तुमचा काय होता सर? ट्रेलर लॉन्चला येऊन माझा अनुभव फार वाईट होता असं काही सांगणार मी, सगळ्यांना माहिती आहे. पण माझा एक नवा अनुभव असा होता की यांनी मल्टिपल अत्यंत कमी दिवसात तर त्यांनी जेव्हा मला सांगितलं की इतके दिवस पाहिजेत मला आणि काम एवढं आहे, तर मी त्याला म्हटलं तुम्ही आत्ता मला बंडल मारताय, एकदा काम सुरू झालं की मग नाही म्हणता येत नाही, तर ही जुनी ट्रिक आहे. तर ते म्हणले नाही नाही तसं काही नाही आहे खरंच. आणि खरंच त्यांनी तसं करून दाखवलं. आणि मग त्यामुळं त्या अतिशय वेगळ्या टेक्निकनी त्यांनी ही फिल्म बनवलेली आहे. आता हा विषय काही मला नवीन नाही. मी फार अनेक वर्षांपूर्वी पटेलांनी सिंहासन नावाचा सिनेमा केला होता, त्यातही काम केलेलं आहे. नंतर आत्ताच रानबाजार नावाची सिरीज झाली होती. पण प्रत्येक वेळेला चाल कशी खेळली जाते ही त्या काळावर आणि त्या काळात असलेले नट कोण आहे, नट म्हणजे राजकारणी नट कोण आहे याच्यावर ठरतं. आणि त्या दृष्टिकोनातून या चित्रपटाची जी कॉम्प्लेक्सिटी आहे ही आत्ता सांगून काढणार, त्याच्याकरता चित्रपट बघायला लागेल. आणि माझ्याबरोबर अतिशय माझ्या परिचयाचे चांगलं, त्यामुळं असं काही नवखं कोणी नव्हतं. तेजू काय, हा काय, गिरीश काय, समीर, हे सगळे माझ्या ओळखीचे लोक आहे, भार्गवी वगैरे. आणि त्यामुळे वी ऑल एन्जॉयड टुगेदर. काही काळ रात्री खूप उशीर व्हायचा, पण ओव्हरऑल इट वॉज फन डुईंग दिस फिल्म. इरावती कशी आहे लोकशाहीमध्ये, इरावती कशी पाहायला मिळणार आहे मला? ठाम, खंबीर, एक वेगळी भूमिका आहे आणि पॉलिटिक्सशी रिलेटेड मला वाटतं पहिलाच सिनेमा आहे माझा. आणि या जे आपण म्हणजे ह्या सिनेमाबद्दल बोलायला सुरुवात केल्यावर आपण पॉलिटिक्स या शब्दाने सुरुवात करतो. तर इरावती ही तिच्या आईबरोबर आणि कुठेतरी तिच्या आईच्या तत्वाने चालणारी मुलगी आहे, जी बाई राजकारणामध्ये बिलीव्ह न करणारी आहे, प्युअरली समाजसेवा करायची आणि राजकारणाच्या कुठेही आपल्या जवळपास फिरकला नाही पाहिजे. आणि या संस्कारात तिची मुलगी वाढली आहे, त्यामुळे पॉलिटिक्सपासून खूप लांब आहेत या मायलेकी. पण यांच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडते की ज्यामुळे कदाचित तिला ह्या पॉलिटिक्समध्ये एंटर करावं लागणार आहे. आणि तो जिस्ट आहे ह्या सिनेमाचा, त्यामुळे सिनेमाबद्दल फार नाही सांगणार. सिनेमाचा ट्रेलर बघून ॲक्च्युली मी हे आत्ता पहिल्यांदाच पाहिला तुमच्या सगळ्यांबरोबर, त्यामुळे ती उत्सुकता जी आहे ती टिकून राहू दे. पण खरंच सिनेमा करायला खूप मजा आली आणि आयुष्यातला वेगळा एक्सपिरियन्स होता हा. कारण आत्ता काकांनी सांगितलं तसं संजय अमर या डिरेक्टरनी भेटल्यावर असं सांगितलं की तुम्हाला मेन कॅरेक्टर्स जी आहेत आपली त्यातलं एक महत्त्वाची भूमिका तुमची आहे. आणि ओके बरं, शूटिंगचे किती दिवस? 3 किंवा 4 दिवस. तर माझं असं झालं ओके, सिनेमा किती दिवसात शूट होणार आहे? 5 दिवसात. त्यामुळे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन होता आणि खरंच कुतूहल होतं सेटवर येईपर्यंत की एक दिग्दर्शक इतक्या जास्त कॉन्फिडेंटली सांगतोय की तुम्ही या सिनेमामधल्या कलाकारांची यादी काही नव्याने सांगायला नको. इतक्या सगळ्या मोठ्या कलाकारांनी त्या माणसावर विश्वास ठेवावा आणि या सिनेमासाठी हो म्हणावं,
म्हटल्यावर डेफिनेटली ते आत्ता इथे नाही आहेत आपल्याबरोबर, दुसऱ्या सिनेमाचं शूट करतायत म्हणून. पण मगाशी सुशील सर म्हणाले तसं की त्यांच्या त्या शब्दांवर विश्वास ठेवून इथल्या प्रत्येक कलाकाराने यस हा सिनेमा घेतला आणि प्रत्येकाला हा अनुभव घ्यायची इच्छा होती की 5 दिवसात किंवा 6 दिवसात एक पूर्ण मोठाच्या मोठा अखंड सिनेमा कसा होऊ शकतो. आणि ते त्यांनी करून दाखवलं. नाईट शिफ्ट होत्या, थोडा शूटिंग वाढलं आणि एक चांगला सिनेमा आज तुमच्या भेटीला, एक आगळा वेगळा प्रयोग तुमच्या भेटीला येतोय. त्यामुळे त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपण छान लक्ष देऊया आणि बघा कसा वाटतोय सिनेमा. आम्ही पडद्यावर आता जेव्हा पाहिलं तेव्हा महाभारताचा उल्लेख झाला आणि महाभारतामध्ये सगळीच पात्र तितकीच महत्त्वाची होती, प्रत्येकाची अशी ठरलेली भूमिका होती. आता बरेच जण या चित्रपटामध्ये काम करतायत, ते आत्ता नाही आहेत आपल्यामध्ये, म्हणजे आलेले नाही आहेत. डॉक्टर गिरीश ओक आहेत, भार्गवी चिरमुले आहे, अंकित मोहन आहेत, अजिता कुलकर्णी आहेत किंवा शंतनू मोघे आहेत, समीर धर्माधिकारी सर आहेत. तर या सगळ्यांबद्दल काय सांगशील, कारण ते आज उपस्थित नाहीये, तर त्यांची प्रतिनिधी म्हणून या चित्रपटाबद्दल किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव. नाही, मला विचारशील तर कसं आहे ना, आपल्या करिअरमध्ये इतक्या सिनियर मोस्ट ऍक्टर्स बरोबर काम करायला मिळणं ही आमचा CV असतो हा. त्यामुळे मी मोहन काकांबरोबर काम करू शकले, मला आज या इतकी तुझी नावं घेतलीस या सगळ्यांबरोबर आज काम करता आलं. त्यामुळे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आय फील फॉर्च्युनेट की या सिनेमाचा आपल्याला भाग होता आलं. इतक्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करता आला, त्याचा आनंद आहे. आणि खरंच कलाकारांची इतकी सुंदर या सिनेमामध्ये मला वाटतं भट्टी जमून आली आहे आणि प्रत्येकाने त्यांचा रोल इतका सुंदर पद्धतीने निभावलाय. बाकी कामाबद्दल कुणाच्या काही बोलावं एवढं तर म्हणजे माझीच पात्रता नाही, त्याबद्दल मी काय बोलावं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत त्यांची कामं. पण खूप सुंदर टीम आणि आणखी एक 10 वर्षांनी मागे वळून पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यात वाव, इतक्या मोठ्या कलाकारांच्या सिनेमामध्ये आपणही होतो हे सांगायला छान वाटेल मला. गमतीची गोष्ट अशी आहे, काश्मीरमधला एक मुलगा येतो आणि इथं मराठी फिल्म करतो, संजय अमर. म्हणजे पहिल्यांदा माझा विश्वासच बसला नाही. तो आणि त्याचा असिस्टंट माणिक कौल, हे दोघंही काश्मीरचे आहेत, पण चोख माहिती, म्हणजे मराठी लोक करत नाहीत. मराठी येत नाही. फार मला फार कौतुक वाटलं त्याचं त्यामुळं. आणि ही म्हणली तसं त्यांच्याबरोबर मी 2 पिक्चर ऑलरेडी केले, म्हणजे हा एक लोकशाही एक ऑलरेडी कम्प्लीट झालेला आहे भागुबाई, आणि तिने आता 3रं शूट करते. त्यांची एक स्पेशालिटी आहे आर्टिस्ट बरोबर, कोणाकडे जातील इतने दिन का काम है, 3-4 दिन में हो जाएगा, शूटिंग कितने दिन में होगी, 5 दिन में हो जाएगी. त्यांचं सोडून मग दुसऱ्याकडे जातात, कितने दिन का काम है, 3-4 दिन का काम है, 5 दिन में. आणि त्यांची म्हणजे ते जे निपटवतात ना, त्यांचं त्या आर्टिस्टचं काम बरोबर त्या 3-4 दिवसामध्ये निघून जाईल. हा चला भाई तुमचा झाला, आता दुसऱ्याकडे जातील. म्हणजे त्यांची शूट असेल 15-20 दिवसाची, म्हणजे सगळ्यांना सांगतील हेच 4 दिवसात कंप्लीट होईल, 5 दिवसात कंप्लीट होईल, 3 दिवसात कंप्लीट होईल. आणि याचप्रमाणे मला वाटतं सगळ्यांना, आपल्याला सुद्धा 5 दिवस त्यांनी घेतले, यांना 3 दिवस घेतले, असे सगळ्यांकडून वेगळे, कारण सगळे शॉर्ट डिस्ट्रीब्युशन असतात. ही त्याची संजय अमरची फार स्पेशालिटी आहे. काय आहे, जे मोठे मोठे आर्टिस्ट असतात ना, त्यांच्याकडून 3-3, 4-4, 5-5 दिवसात जो काम काढायचं असेल तो काम काढून घेतात, आणि नंतर जे बाकी जे मागचं काम राहिलेलं आहे ते दुसऱ्या 4-5 दिवसात काढतील. असं सर निर्माते म्हणून सगळ्याचा लेखाजोखा ठेवणं गरजेचं आहे. स्पेशालिटी आहे. कारण सरांकडे गेले आणि सांगितलं 10, 12, 15 दिवस पाहिजे, तर आता सरांकडे डायरी तर बघायला पाहिजे ना, टाइम आहे की नाही आहे. 10, 12, 15 दिवस तर ही त्या संजय अमरची एक स्पेशालिटी आहे की सगळ्यांना ते कसं एकदम बांधून घेऊन चालतात, आणि कसं त्यांना जेवढे दिवस सांगितलेले आहेत तेवढ्या दिवसात कशा प्रकारे सुट्टा करता येईल. सर, आज गोळी या विषयाचं जरा महत्व आहे, कारण आज महात्मा गांधीजींना सुद्धा त्यांचाही आज वध झाला होता, आणि आज आम्ही अगदी ट्रेलरच्या सुरुवातीलाच गोळी कुठे घालायचे काय त्याच्याबद्दलचं ऐकलं, तर मुद्दाम हा दिवस निवडला. नाही, हा योगायोग आहे. तसं काहीच नाही आहे. गोळ्या तर दर दिवस म्हणजे कुठे ना कुठे चालतच असतात, पण हा योगायोग आहे.
हा एक रिअली हा योगायोग आहे आणि रिअली ट्रिब्यूट टू दम. येस सर. अमित सर, चित्र आता खूप कलाकार आले नाहीत असं तू सांगितलं, त्याच्यानं तुम्ही ओळखाल किती बिझी आहेत कलाकार. म्हणजे वेळ असलेले कलाकार इथे आलेले आहेत. पण याचं कारण असं आहे, सगळ्यांनी दिला होता. नाही, कारण जुनी जित्याची खोड आहे, कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी असं याच्यात शिकवलेलं आहे. पण हे सगळे जे आले नाहीत ते खरोखर बिझी आहेत, सगळं चांगलं काम करतात. आणि आज व्हर्च्युअल वर्ल्ड इतकं वाढलेलं आहे की तुम्ही सुद्धा कसं कोप करता मला माहीत नाही. तर ते मला शिकायला या तरुण कलाकारांकडून मिळतं आहे. आणि त्यामुळं कायम वर्तमानात राहायचं असेल तर तरुण माणसं आजूबाजूला ठेवावीत असं मला वाटतं. माझ्या बाजूलाच आहे. अमित सर, चित्रे फॅमिलीतलं तुमचं स्थान ऐकायला आवडेल आम्हाला. काय भूमिका आहे आणि काय एकूण एक्सपिरियन्स होता या चित्रपटाबद्दल? खरं बघायला गेलं तर एक महत्वाकांक्षी, स्वार्थी कॅरेक्टर आधी कलाकार घ्यायचे नाहीत, अशी कॅरेक्टर्स तुम्हाला मिळतात. आणि या करिअरच्या स्टेजमध्ये जिथे मी आहे सध्या त्याला भाग्यच लागतं. आणि स्टारकास्ट तुम्ही बघितली सगळी, तर एक एक्साइटमेंट आणि नर्वसनेस दोन्ही त्याचं एक बॅलन्स राहतं. आणि संजय अमर जे डायरेक्टर आहेत ते जे आपल्याला ऑफर करतात की 3 दिवस 4 दिवस असं लागतील, तर असं वाटतं की काहीतरी असंच आहे. म्हणजे स्क्रिप्ट वाचतो आपण किंवा स्क्रीन प्ले पूर्ण आपला समजतो, तेव्हा कळतं की फिल्म काय लेवलची बनवू शकते. आणि एवढ्या एफिशियंटली ती फिल्म बनवली आहे त्यांनी. आणि तुम्हाला ट्रेलर बघून एक अंदाजा आलाच असेल की क्लास प्लस मास ज्याला म्हणू शकतो आपण, त्या कॅटेगरीवर जाऊ शकते ही फिल्म. तर मला तर खूपच म्हणजे आनंदच झाला सदाशिव चित्राचं कॅरेक्टर करताना. आणि असले को ॲक्टर्स सोबत होते तर मजा झाली काम करायला. निर्माते आणि कलाकार यांच्याबरोबर गप्पा झाल्या, पण अर्थात आज म्युझिक लॉन्च सुद्धा आहे. त्यामुळे यापुढे मी बोलावणार आहे चित्रपटातली गीतं ज्यांनी लिहिली आहेत त्यापैकीच एक म्हणजे अल्ट्रा मराठीचे त्यानंतर यातली गाणी ओ भाऊ हे गाणं ज्यांनी गायलंय जयदीप बगवाडकर, बरोबर आडनाव घेतलंय मी. आणि गाणी ज्यांनी गायलेत आणि कंपोज सुद्धा केलेत. खरं तर एक दुःखद गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. या चित्रपटातील गाण्यांचे कंपोजर आहेत संजय राजी म्हणजेच संजय सर आणि राजी मॅडम म्हणजेच राजलक्ष्मी मॅडम. आज संजय सर आपल्यामध्ये नाही आहेत, पण राजी मॅडमना मी विनंती करेन, राजलक्ष्मी मॅडमना, कृपया त्यांनी मंचावर यायचंय. प्लीज कम मैम. हमें पता है हम आपका दुख कम नहीं कर सकते ना, हम आपको उसके बारे में कुछ बोल सकते हैं, लेकिन सर ने जो भी आज तक का काम किया है, मैंने सुना है कि उन्होंने बहुत दिग्गज लोगों के साथ काम किया है. और उसके बाद एक मराठी में एक म्हण है कि नाव राहतं, मतलब नाम रह जाता है. वो नहीं है, फिर भी उनके नाम की एक फिल्म आज रिलीज हो रही है. इस बात की आपको कितनी खुशी है? सभी को नमस्कार. ये बहुत मिक्स्ड फीलिंग है क्योंकि संजय बहुत ही एक्साइटेड थे क्योंकि ये हमारी फर्स्ट मराठी फिल्म है एज कंपोजर्स. तो हम लोग बहुत ही एक्साइटेड थे. आई नो ही इज़ वॉचिंग, ही इज़ लाफिंग फ्रॉम टॉप. तो बट दुख ये है कि वो आज नहीं है ये लॉन्च पे, बट लॉन्च तक का जो सफ़र था वो बहुत ही बढ़िया था. सो वी जस्ट वांट टू सेलिब्रेट हिम. और आपके गाने हमने सुने, आपने जो गाना गाया है बहुत कमाल गाया है. आई थिंक उनको बहुत खुशी होगी आज के दिन भी. श्याम सर, तुमच्याकडे येते मी. तुम्ही अल्ट्रा मराठीचे बिझनेस हेड म्हणून आधीच काम पाहताय. श्याम सरांचे इंट्रोडक्शन सगळ्यांनाच माहिती आहे. कित्येक वर्ष ते दिग्दर्शक म्हणून आपल्या ओळखीचे आहेत. क्रिएटिव्ह फील्डमध्ये त्यांचं खूप काम आहे. आणि त्यानंतर आता अल्ट्रा मराठीची बिझनेसची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आहे. ही एक भूमिका झाली आणि आता गीतकार म्हणून एका वेगळ्या भूमिकेत आमच्या समोर येत आहे. तर त्याबद्दल काय सांगाल सर? थँक्यू. म्हणजे अल्ट्रा या ऑर्गनायझेशनचा भाग होणं ही खूप प्राऊड मुमेंट आहेच. पण मुळात लोकशाही ह्या चित्रपटाची निवड सुशील सरांनी ऑलरेडी केली होती. ते त्यांचं विजन होतं. गीतकार म्हणून मी काय तसा गीतकार असा इंडस्ट्रीत गीतकार म्हणून मी काय फेमस नाही.
पण ह्याच्यातलं जे सिच्युएशन आहे ते गाणं ऑलरेडी कंपोज केलेलं आणि राज्य आहे संजय नाही, तर त्या ट्यूनवर गाणं लिहायचं होतं. म्हणून मला संजय अहमद जे डायरेक्टर आहेत त्यांनी सांगितलं की जर तुम्ही लिहा. मी म्हटलं की मी प्रयत्न करतो. ते त्यांना आवडलं, सुशील सरांना आवडलं आणि ते गाणं झालं. मुळात त्या गाण्याची सिच्युएशन नॉर्मल, इट्स अ रोमॅन्टिक सॉन्ग, पण नॉर्मली जसं जे प्रेमाचं गाणं असतं तर त्याच्यातली जी कॅरेक्टर आहेत ती ध्येयानी प्रेरित होऊन एकमेकांच्या जवळ आलेली ती कॅरेक्टर्स आहेत. आणि म्हणून त्यातले जे शब्द आहेत ते रोमॅन्टिक असून त्या रूपक आहेत ती. म्हणजे अर्थ तुम्ही शायरी, चंद्र तुम्ही चांदणी, की त्या दोघांचा एकच प्रवास आहे, एकच ध्येय, अशा पद्धतीचं ते गाणं. खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि या दुसरी लाट चालेल त्यावेळेला लाट, दुसरी लाट. अयोध्या झालेलं आहे, अयोध्यावर सुद्धा बघूया काही करता येईल. तर लाटेबरोबर तर जायलाच पाहिजे. मराठी चित्रपटाचे शूटिंग वगैरे हल्ली फॉरेन लोकेशन्स वर करतात, तर आपण पण असे करणार? माझी इच्छा आहे की मॅक्सिमम शूटिंग आपल्या भारतात व्हायला पाहिजे, कारण भारतात पुष्कळशे लोकेशन आहे. पण जर समजा आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट डिमांड करत असेल की तुम्हाला फॉरेनला जायचं आहे आणि फॉरेनला शूटिंग करायची आहे, तर त्याच्यात काही हरकत नाही. पण आपल्या इथे एवढे चांगले चांगले लोकेशन्स आहे, अनएक्सप्लॉयटेड लोकेशन जे आपण म्हणतो ते अनएक्सप्लॉयटेड लोकेशन्स एवढे आहेत. कोणाला माहिती होतं ते आता मालदीवच्या बाजूला जी दुसरी जागा आहे जी आपल्या भारतात आहे आणि आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हतं. तर अशा प्रकारचे लोकेशन्स फार इथे आहेत. तर मला वाटतं की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया की भारतात शूटिंग होईल आणि एखाद्या सब्जेक्टची डिमांड असेल तर त्या हिशोबाने. आकाश सर, हल्ली FTI मध्ये जे घडलं त्याच्यावर काय भाष्य करणार आपण? आपण पण डीन होता ना FTI, 25 वर्ष तरी पण सिनियर म्हणून काय भाष्य करा? खरं तर मी काही करणार नाही भाष्य. त्याचं कारण काय आहे, तुम्हाला गेले अनेक वर्ष FTI तिथले संप मुलं याच्याबद्दल तुम्ही मीडियाने इतकं छापलेलं आहे की त्यात मी काय बोलायचं. मला असं वाटतं कुठल्याही शैक्षणिक संस्थेबद्दल असं कुठे मीडियामध्ये येणं हे मला आवडणार नाही आहे, एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? मेरा सवाल कंपोजर्स से है मैम आपसे. गाने हमने सुने अभी आपकी ज़बान से भी. कहीं ना कहीं गाने बढ़िया है ही है, लेकिन ये एक सफ़र जो स्टार्ट किया था साथ में, और एक अकेलापन कितना तकलीफ दे था कि हम काफ़ी इमोशनल देखे, लेकिन कितना मुश्किल रहा क्योंकि पर्सनल और प्रोफेशनल दोनों तरीके से आपको काफ़ी टेंशन हुआ. इस बारे में जानना चाहूँ कितने गाने हैं ये फिल्म में 3 गाने हैं. जैसे कि आप लोगों ने सुना हो भाव, तुझी लाड़की जो मुझे बहुत पसंद है, और सखिया रे जो एक रोमांटिक ट्रैक है. तो जैसे आपका सवाल था कि संजय जी नहीं है तो कैसा है, तो इसका जो म्यूज़िक पूरा मिक्सिंग मास्टरिंग हो चुका है. सो वी लॉस्ट हिम इन अगस्त 28. तो ये सारी चीज़ें हो चुकी थी. तो ये तो कंप्लीट एक प्रोजेक्ट था. बस इसकी जो लॉन्च है उसमें वो नई
आई डोंट नो व्हाट टू से, शामिल नहीं हो पाए. सॉरी, मैं थोड़ी मैं जितनी कोशिश करती हूँ, घर से मैं आते वक्त सोच रही थी कि आई विल नॉट बी इमोशनल, एंड बट समवेयर फ्रॉम टॉप ही इज़ गिविंग मी ऑल द स्ट्रेंथ. और म्यूजिकली भी तो आई एम वेरी श्योर एंड कॉन्फिडेंट कि आगे ज़रूर बढ़ पाऊंगी. साथ साथ का प्यार रहा तो आगे बढ़ूंगी ना. कितने स्क्रीन्स में रिलीज करेंगे फिल्म को? प्लानिंग कर रहे हैं. आजकल तो सारा स्क्रीन के हाथ में होता है, कितनी स्क्रीन वो लोग देंगे. ज़्यादा से ज़्यादा जितनी स्क्रीन मिलेगी उतनी स्क्रीन में रिलीज करेंगे. तेजस्वी मैम, मेरा सवाल आपसे है, टेल अस अबाउट योर कैरेक्टर एंड योर प्रिपरेशन. कोई किरदार को ध्यान में रखा था प्रिपरेशन के टाइम पे? अगर कुछ बताया आप उसके बारे में. ॲक्च्युली आपण खूप पाहतो आणि मला वाटतं की कलाकाराने एखाद्या कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून काहीतरी साकारणं म्हणजे आपण त्या चौकटीत बांधून घेणं असतं. त्यामुळे असा काही विचार मी केला नव्हता. आणि डिरेक्टर मी जनरली कोरी पाटी घेऊन जाते, कारण आपल्या डोक्यातली अझम्पशन्स आणि आपल्या दिग्दर्शकाने पाहिलेला एक अख्खा सिनेमा ह्या फार वेगळ्या गोष्टी असतात. आणि मला कायम वाटतं की मी कलाकार म्हणून कुठेतरी माझ्या पात्राचा विचार करते, पण दिग्दर्शकाने अख्खा सिनेमा पाहिला असतो, त्यामुळे त्याच्या विजनवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर मी बिलीव्ह करते. सो तशीच गेले आणि ज्याप्रमाणे संजय जींना एक्सपेक्टेड होतं त्याप्रमाणे मी काम करत गेले. थँक्यू. ॲज अन ॲक्टर मला वाटतं आम्ही सगळेच मगासपासून बोलतोय तसं की एक सिनेमा आपण त्याच्या प्रिपरेशन्सना किंवा त्याच्या रंगीत तालमी आपण 5 दिवस कदाचित करत असू, जिथे आम्ही हा अख्खा सिनेमा केला तेवढ्या पिरियडमध्ये. त्यामुळे ह्या कमी वेळामध्ये इतका अख्खा सिनेमा आपल्या प्रत्येकाची पात्र समजून आणि एकमेकांबरोबर समरस होऊन साकारणं हा मला वाटतं या सिनेमातला सगळ्यात मोठा चॅलेंज होता. पण एक वेगळा एक्सपिरियन्सही होता, कारण मल्टिपल कॅमेरा सेटअप्समध्ये काम करत होतो आम्ही आणि कळायच्या आत अरे हा झाला सीन, वाव मस्त. त्यामुळे इन्स्टिंक्ट्सवर विश्वास ठेवून प्रत्येक कलाकार काम करत होता आणि त्या इन्स्टिंक्ट्सवर मला वाटतं तुम्हाला सगळे कलाकार पडद्यावर दिसणार आहेत. हिने फार महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला. काय आहे, तांत्रिक विचार हल्ली फार करून ॲक्टिंग करणारी एक जमात आली आणि सगळ्यात त्यातला वाईट भाग असा आहे, जो पूर्वी नव्हता आत्ता आहे. शॉर्ट झाला की सगळे कलाकार शॉर्ट बघायला जातात. मला तुम्ही पर्सनली विचाराल ते माझं काम नाही. ते ज्याचं काम आहे तोनी बघावं. आणि आत्ता या सिनेमात हे महत्त्वाचं का होतं, कारण 4-5 कॅमेरे आहेत, त्यामुळं मी या कॅमेऱ्याकडे बघूनच ॲक्टिंग करणार असं नाही चालणार. सो यू डोंट ॲक्ट फॉर द कॅमेरा, यू ॲक्ट फॉर द फिल्म. हे फार महत्त्वाचं असतं. आणि करून करून रियाज करून करून तुम्हाला एखादी गोष्ट जमते. आता आज थालपीठ करायचं म्हटलं, काल शिकायला नाही सुरुवात करत आम्ही. हे रोज आम्ही काहीतरी करायला लागतो. फार गैरसमजुती आहेत म्हणून मी सांगतो ॲक्टिंगबद्दलच्या. काय तयारी करता, तुम्हाला कोणी काम द्यावं किंवा काम देऊ नये, तुम्ही रोज काम केलं पाहिजे. रोज स्वयंपाक करतात, रोज लोक गाणं म्हणतात, तसं ते काही लोकांसाठी गायलं पाहिजे असं नाही. पण तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करत असाल तर या गोष्टी मुरतात आणि मग येतात. कुठलीही कला ही डोक्यातनं येणारी गोष्ट नाही, डोक्यातनं विचार येतात. आणि वाईट काम कसं चांगलं आहे मी समजून देऊ शकतो तुम्हाला. विचारलं डोक्याचा उपयोग त्याच्याकरता करता, चांगल्या कामाकरता आतून यावं लागतं असं मी तुम्हाला सांगतो. या चित्रपटात काम करण्याचा जो अनुभव आहे तो फारच वेगळा होता, कारण की विदाउट, जसं मोहन सर बोललेत की आजकाल एक ट्रेंड आली आहे, वर्कशॉप 15-20 दिवसात घेतात, नंतर कॅरेक्टर, मेथड ॲक्टिंग, फार मोठी मोठी शब्द वापरले जातात. पण जर टीम चांगली असेल आणि कॅप्टन चांगला असेल तर थोड्याशा रिहर्सलमध्ये आणि ते एक अंडरस्टँडिंग असेल, इगो नसेल तर जसं तेजस्वी बोलली 1 टेक सीन्स झाले आहेत आणि खरंच ते खूप असे जुळून आले आहेत. कोणी असं जाऊन शॉट बघायचं नाही की मला शॉट दाखवा वगैरे, आणि म्हणून तो प्रोजेक्ट एफिशियंटली घडून आला. आणि मला तर खरं सांगू तर संजयनी ज्या प्रकारे एकदाच डिटेलिंग दिली होती की असं असं पाहिजे, तर कोणालाही असं डोळ्यासमोर न ठेवता एक
आपल्या हातून जे म्हणजे काल्पनिक पात्री म्हणता येईल, पण असले कॅरेक्टर्स आपण अवतीभोवती बघतो, पण एक ट्रॅप असतो त्यामध्ये की तुम्ही फसू शकता असे कॅरेक्टर करताना. न कळत एखाद्या पॉलिटिशियनला बघून तसंच मग मिमिक्री करण्याचा प्रयत्न करतात. ते नको होतं संजयला. तर ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्याकडनं करून घेतलंय आणि ते करण्यात खूप मजा आली. खरंच एक फ्रेशनेस पण आहे त्यामध्ये आणि सब्जेक्ट हा आपण नेहमीच बघतो, पण तो एक वेगळे पण तुम्हाला पिक्चर बघताना जाणार. कोणाला काही प्रश्न आहेत? तेजस्वी मॅडम, आपण हिंदीमध्ये पण काम केलंय आणि मराठीमध्ये तुम्ही खूप काम केलंय, काही फरक जाणवतो का तुम्हाला? आपण आता बाईट करूया आणि मग नंतर वन आपण एकत्र भेटू त्यावेळेला बोलूया. चालेल. हाँ, मला वाटतं आता आपण 1 to 1. सबसे पहले लोकशाही नाम की फिल्म आ रही है, पहले बताइए कि कैसे शुरुआत हुई, थोड़ा सा अगर जर्नी के बारे में हमारे ऑडियंस को बताया आपकी लोकशाही की जर्नी कैसी रही है और कैसे शुरुआत हुई? लोकशाही की शुरुआत ऐसे हुई कि जो फिल्म के डायरेक्टर हैं, फिल्म के डायरेक्टर मराठी में चाहिए सर, साइलेंस प्लीज. लोकशाही की शुरुआत ऐसे हुई कि जो फिल्म के डायरेक्टर हैं मिस्टर संजय अमर, वो मेरे पास एक स्टोरी लेकर के आए और मुझे उस स्टोरी का कॉन्सेप्ट बहुत अच्छा लगा. कोई नया कॉन्सेप्ट नहीं था, लेकिन मुझे ऐसा लगा कि आज जो चल रहा है, देश में चल रहा है, जो राजकारण हो रहा है, उस राजकारण के लिए ये बहुत एप्ट फिल्म है. तो मुझे ऐसा लगा कि हमने ये फिल्म करनी चाहिए और मैंने उनको स्क्रिप्ट लिखने के लिए गो अहेड दिया. और जब स्क्रिप्ट लेकर के आई उसके ऊपर में बहुत डिस्कशन करने के बाद जो भी उसमें आगे पीछे करना चाहिए था वो करने के बाद में फिल्म पर शूटिंग के लिए चली. सर, कैसा एक्सपीरियंस रहा? आप जो लेजेंड भी ऑन बोर्ड आए और इतनी अच्छी टीम बनाई आपने, म्यूजिक कंपोजर्स हो या फिर डायरेक्टर हो या फिर एक्टर्स हो, इतनी अच्छी टीम बनाई. थोड़ा सा अगर उस बारे में बताएं कि कैसे फाइनलाइज हुआ और कैसे सब लोग ऑन बोर्ड आए एक साथ. मैं हमेशा लोगों को कहता हूँ फिल्म बनाई नहीं जाती, बन जाती है. ऐसे ही है ये कि ये किस तरह से हुआ मुझे भी नहीं मालूम, लेकिन ये हो गया. अरे बहुत अच्छी तरह हुआ. बहुत लोगों ने पूरा का पूरा इसमें सहयोग दिया. लोगों ने इंटरेस्ट शो किया कि इसके अंदर में किस तरह की स्टार कास्ट होनी चाहिए, कैसा होना चाहिए. संजय अमर के अपने खुद कुछ सिलेक्शन थे, सर मैं इन आर्टिस्ट को लेके आना चाहता हूँ, और मैंने उनको हमेशा गो अहेड दिया कि मैंने उनको कभी भी ना नहीं कहा कि नहीं आप इस आर्टिस्ट को मत लो, इस आर्टिस्ट को नहीं करो. और एक धीरे धीरे कास्ट, बहुत बड़ी कास्ट असेंबल हो गई. यानी आप देखेंगे इसके अंदर में करीब 14 से 15 कैरेक्टर्स हैं पूरी पिक्चर के अंदर में. अनफॉर्चुनेटली आज काफ़ी लोग आने वाले थे, लेकिन जैसे कि आपको पता है सबकी कुछ ना कुछ शूटिंग चलती रहती है, उसकी वजह से इवन हमारे डायरेक्टर भी नहीं आ पाए. पर बस वो असेंबल होता चला गया और पिक्चर बन गई. सेम ऐसे ही म्यूज़िक का था. म्यूज़िक भी ऐसा ही हुआ कि हमको पहले बहुत लग रहा था कि भाई जिन्होंने कभी मराठी म्यूज़िक किया ही नहीं है वो किस तरह से मराठी म्यूज़िक करेंगे. वैसे उस पर से सिंगर, पर उन्होंने अपना रोल इतना बखूबी निभाया है कि बहुत अच्छा लगा. सर, जब भी कोई फिल्म हम बनाते हैं पॉलिटिक्स के ऊपर, लोग गैस करने लगते हैं कि कौन से पॉलिटिशियन के ऊपर फिल्म होगी, क्या होगी. तो आई एम श्योर ये ट्रेलर देखने के बाद भी लोग गैस करेंगे. तो सर कुछ कहना चाहेंगे कि क्या यूएसपी होने वाली है और क्या किसी पॉलिटिशियन को ध्यान में रख के फिल्म बनाई है? मुझे लगता है मैं इसके ऊपर में कुछ भी टिप्पणी करूं, इससे लोगों ने फिल्म में जाकर के देखना चाहिए और लोगों ने अपने अपने कमेंट सोशल मीडिया में डालने चाहिए कि भाई अरे ये फिल्म तो शायद इससे रिलेट करती है, ये फिल्म शायद इससे रिलेट करती है. आज उसके ऊपर में टिप्पणी करके कोई फ़ायदा नहीं है और आप लोगों को मज़ा भी नहीं आएगा. सर, ये शूट कहाँ हुआ है और इतने बड़े स्टार कास्ट किस तरह का मैनेजमेंट करने में आप लोग तकलीफ हुआ या किसी ने परेशानी किस हुआ? वो शूट करने में परेशानी तो जरा भी नहीं हुई और अलग अलग लोकेशंस के ऊपर में ये शूट हुई है. करीबन 5 से 6 लोकेशंस है और कोई बात की परेशानी है ना, कोई रुकावट जिसको बोलते हैं कि शूटिंग के अंदर में कभी कोई रुकावट आ गई या कोई वजह से कैंसिल हो गई, कोई रुकावट नहीं, कोई कैंसिल नहीं, सब कुछ बहुत स्मूथ है. और सर कोई लास्टली कोई मैसेज देना चाहेंगे जो ऑडियंस 9 फरवरी को फिल्म देखने वाली है? मैं तो ऑडियंस को यही कहूँगा कि आप ज़रूर सिनेमा में जावें, सिनेमा हॉल में जावें. ये बड़े पर्दे की पिक्चर है. आप सिनेमा हॉल में जाकर के पर्दे पे इसका बैकग्राउंड म्यूज़िक जो है वो बहुत
बहुत ज़्यादा फोर्सफुल है। आपने देखा होगा गाना जो है वो अभी आपने सुना होगा, ओ भाऊ गाना जो है, आप जब सुनते हैं तो आप सुनते वक्त ही आपके गूज़बम्प्स होने लगते हैं कि अरे क्या गाना होगा, क्या उसकी थ्योरी होगी। तो मेरा संदेश यही है कि सब जनों ने सिनेमा में जाकर के ये फिल्म देखना चाहिए, और जैसा आपने कहा कि वो कहाँ आप रिलेट करते हैं, वो रिलेट कैसे करते हैं, उसको आप सोशल मीडिया पे डालना चाहिए।